नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे झटपट होणारा उपवासाचा पनीर पराठा। चला तर मग बघूया कसा करायचा ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी बटाट्याचा किस केलेला आहे। 2 मोठे बटाटे घेतले, त्याचा किस करून पाण्यात टाकून ठेवला आहे। 100 ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे। मीठ, तूप आणि हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याची चटणी करून घेतलेली आहे। त्यात मी मीठ टाकलेलं नाही, मी वेळेवर मीठ आता घालणार आहे। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। हा बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून पाण्यात टाकून ठेवलेला होता, तो थोडासा पिळून घेते मी। जेवढे पराठे करायचेत ना त्याप्रमाणे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे, त्यामुळे असं याचं प्रमाण नाही आहे। आता ह्या बटाट्याच्या किसामध्येच आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत। हा असा आपल्या बटाट्याचा किस केलाय। जवळजवळ 2 चमचे मी याच्यात चटणी टाकून घेतलेली आहे। चटणी मी 5 हिरव्या मिरच्या, नंतर 2 इंच आलं आणि 1 टीस्पून जिरं अशी करून घेतलेली आहे। आता मी याच्यात मीठ घालते आहे, कारण आपल्याला बटाट्याचाही अंदाज घ्यायचा आहे मिठासाठी। चटणीचं आपण मीठ टाकलं असतं तर एखाद वेळेस खारट होऊ शकतं, म्हणून मग मी असं वेळेवर मीठ घालते आहे। कोणाला हिरवी मिरची सहन होत नसेल तर त्यांनी मिरेपूड आणि मीठ घेतलं तरी हरकत नाही। असं आपण आता या बटाट्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया। आता मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आधीच, त्याच्यावर आपण हे तूप टाकून घेणार आहोत। असं छान याच्यावर हे तूप असं पसरवून घेतलं, साजूक तूप आहे, असं छान पसरवून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यावर आता मी हा जो बटाटा आहे, जसं आपण थालीपीठ लावतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हा बटाट्याचा किस असा हातात घ्यायचा आहे आणि हा पॅनवर सोडायचा। याचा किती प्रमाणात मोठा करायचा छोटा करायचा हे आपल्यालाच ठरवायचे। आता या बटाट्यात आपण मिरची, आलं, जिरं, मीठ सगळं टाकल्यामुळे यालाच एक सुंदर चव येऊन जाते। आता ह्यावर आपण आपल्या इच्छेप्रमाणे किती मोठी लेयर पनीरची पाहिजे त्याप्रमाणे हे छान असं किसलेलं पनीर घालायचं। मध्यम एकदम सीमवरती, मध्यम नाही मंद आचेवरती, सीमवरती माझा गॅस आहे, कारण आपलं हे सगळं होतपर्यंत खालून बटाटाही शिजतो आणि गॅस जेव्हा मंद असतो तेव्हा हातावर गरम अशी आच पण येत नाही। या पद्धतीने असं सगळं छान पनीर पसरवून घ्यायचं। आतमध्ये असं ते छान लागायला पाहिजे पनीरची चव। आणि ह्यावरच आपल्याला बटाट्याची ही दुसरी लेयर घालायची आहे। असा एकदम छान हेवी असा हा पराठा तयार होतो। जर कोणी मीठ खात नसतील ना, त्यांनी यात मीठ नाही टाकलं ना तरी एक बटाट्याची आणि पनीरची जी चव असते ना तरी हा छान लागतो खूप। मी 2 बटाटे घेतले होते, किस करून घेतला तर 2 बटाट्यांचा जवळजवळ माझा अर्धा किस संपलेला आहे। म्हणजे मी एका बटाट्याचं या थालीपीठ किंवा त्याला आपण पराठा म्हणतोय जो पनीरचा तो आपण करतो आहे। आता याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं, म्हणजे बटाट्यामध्ये जी आपण पनीरची लेयर दिली आहे ती छान मिक्स होते।
आता 2 ते 3 मिनटं मंद आचेवरच याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। हे पहा 4 मिनिटं झाले आहेत, मी मंद आचेवर त्याला छान झाकून ठेवलं तर लक्षात असेल तुम्हाला। आता खालून हा आपला जो पराठा आहे छान खरपूस झालेला आहे। आता याला आपण पलटून घेऊया। याला असं थोडंसं परत दाबून घ्यायचं आणि परत 1-2-3 मिनटं असंच शेकून घ्यायचं आहे मंद आचेवर, किंवा थोडीशी मध्यम आच केली आता तरी चालेल। तुम्ही याला तेलही वापरू शकता, पण नेहमीचं जे तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण असतं ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला या पराठ्यासाठी लागतं, कारण बटाट्याला असं एकजीव करण्यासाठी आपण यात कुठलंही दाण्याचा कूट किंवा शिंगाडा राजगिरा पीठ असं कुठलंही भगरीचं वगैरे पीठ टाकलेलं नसल्यामुळे तूप किंवा तेल थोडं जास्त लागतं। आता याला आपण 2-3 मिनटं असंच झाकून ठेवून देऊया। ते झालं की मी तुम्हाला दाखवते। पहा आपले 3 मिनटं होऊन गेले, मी हे उघडते। छान असा खरपूस आहे बघा, किती छान हलतोय हा असा खरपूस पराठा। आता आपण उचलून डायरेक्ट मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा असा सुंदर आपला हा पराठा तयार झाला आहे। याच्याबरोबर आपण दही चटणी मी सगळं तुम्हाला आता तयार डिश कशी करायची ते दाखवते। हे बघा आपली जी हिरवी चटणी मगाशी उरली होती ना, त्यात थोडंसं मीठ आणि दही घालून ती आपण चटणी पण करून घेऊ शकतो। दही आणि पराठा सुंदरच लागतं। चटणी हे सगळं उपासाला चालणार आहे। आणि हा बटाटा असा जर जास्त केला क्रिस्पी तर तो खरं जास्त दिसायला जरी आपल्याला असं खूप डार्क आणि असं वाटत असलं हे थालीपीठ, तरी हे याच्या रंगावर जाऊ नका, पण हा जो बटाटा क्रिस्पी झालेला असतो ना तो चवीला फार सुंदर लागतो। झटपट होणारा 10 मिनिटात जास्तीत जास्त होणारा असं हे पराठ्याची कृती आहे, रेसिपी आहे। करून बघा, हलकी फुलकी पचायला अशी आहे ही रेसिपी। त्याच्यामुळे तुम्ही हे करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।